हिंदू धर्मच संपवायचा मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यासाठी काही घरात शिरताय, काही बाहेरून कारवाया करताय, काही आपल्यात येऊन करताय. जागरूक राहण्याची इतकी गरज आहे तुम्हाला सांगतो. मागच्या काळात मोठं षडयंत्र झालं आपल्या बाबतीत, फार मोठं षडयंत्र झालं. त्या षडयंत्राचं नाव सांगू, हम दो हमारे दो. कोणी काही पण म्हणा, पण व्यक्तिगत माझं मत आहे हे हिंदू विरोधी षडयंत्रच आहे. हम दो हमारे दो. मागच्या काळात ती मोहीम राबवली ना देशात. लोकसंख्या वाढायला लागली, काय करायचं, कशी माणसं जगतील, जागा शिल्लक राहील का, उद्योग व्यवसाय शिल्लक राहतील का. वडा भावला आमचा हिंदू लयच वडा घेतलं ना मनावर. ते फॅमिली प्लॅनिंगच करायला लागलं. हम दो हमारे दो, हम दो हमारे दो. पुढची पिढी जाऊन ऍडव्हान्स निघाली. ती म्हणाली काय आपले जुने लोक एडी राव. म्हटलं हे हम दो हमारे दोन्ही कंट्रोल होणार आहे काय. हम दो हमारा एकच. पुढची जास्त शिकली ती, त्यांनी आलं पुढचं पाऊल टाकलं. हम दो. मी जे बोलतोय ते अभ्यास करून बोलतोय. जा कुठल्या गावात वाचून दे, गावातल्या नवीन पोरांच्या घरांमध्ये जा. त्यांच्या घरांमध्ये तुम्हाला एखादा पोरगा सापडेल किंवा एखादी पोरगी सापडेल. पोरीवर सुद्धा थांबणारी लोक आज आहे अस्तित्वात. एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा, संपला विषय. थोडा फक्त विचार करा. पूर्वी आपल्याकडे 5-5 भाऊ असायचे, पण त्या 5 भावांवर सुद्धा त्या आईचा इतका जीव त्या पोरांमध्ये अडकायचा, एवढा गुंतायचा त्या पोरांमध्ये जीव, की गावात काही आंदोलन असलं, मोर्चा असला तर ती आई म्हणायची तुम्ही घरात व्हा पहिले. तिकडे गुन्हे दाखल होतात, घरात व्हा. मला माझी 5ची सलामत पाहिजे, ठेच सुद्धा नाही लागली पाहिजे माझ्या पोरांना. 5 होते हो, पण त्या आईचा जीव अडकायचा त्या पोरांमध्ये. नका जाऊ, माझे लेकर मला सलामत पाहिजे. बरोबर, 5 होते ना, तरी जीव अडकत होता. आता एकच. ते तर असा तळ हातावरच फोड झालाय. ते बाथरूम मध्ये चाललं तरी ती आई म्हणते जपून जाय. आता रोज जाताय ना बाई, त्यातच जात. ते बाथरूम मध्ये चाललं तरी जपून जाय, गॅलरीत चाललं तरी जपून जाय. ते इतकं लाडकं झालं. इतकं पूर्वी पोरं भरपूर असायचे, हाणून मारून पोरं बाप लोक शिस्ती लावायचे. डोळे वाटारले तर पोरं शांत बसायचे. आता पोरं बापावर डोळे वाटारतात. एकुलतं एक राहते ते झाले लाडकलंय. विनोदाचा भाग सोडा, मुद्दा समजून घ्या. हे एकुलते एक जे पोरं आता आपल्या घरांमध्ये दिसू राहिले, हे तुम्ही भारतीय सैन्यात पाठवणार का? आज जे आहे ना, एक काय म्हणतो आपण 100 भरती निघाली का 10,000 पोरं राहतात. संपणार आहे गणित. पुढच्या 5-10 वर्षात गणित नाही राहणार, असं मी तुम्हाला सांगतो. हिंदूंच्या बाबतीत बोलतोय मी. आज 100ची भरती निघाली की 10,000 अर्ज जात आहे. एकुलते एक जी पोरं आहे ही भारतीय सैन्यात पाठवू आपण. नाही जायचं काश्मीरला, जाय तिथं बर्फात रक्षण करायला देशाचं पाठवू. हे एकुलतं एक पोरग पोलीस प्रशासनात पाठवू आपण. नाही पाठवू. हे एकुलतं एक पोरग आपण राजकारणात तरी सक्रिय करू. कोणी सांगितले? रिस्की जॉब करायला सांगितलं कोणी? मग तुम्ही फक्त थोडं चिंतन करा बांधवांनो. सैन्य हिंदूंच्या ताब्यातून जाईल, पोलीस प्रशासन हिंदूंच्या ताब्यातून जाईल, राजकारण हिंदूंच्या ताब्यातून जाईल. का तुम्हाला सांगतो, तुम्ही घेतलं मनावर हम दो हमारे दो, हम दो हमारा एक. पण या देशात राहणाऱ्या बाकीच्या धर्माच्या लोकांनी घेतलंय का? जरा फिरा ना गावात. दरवर्षी पेडा झाला का बर्फी झाला का पेडा चालू राहा. त्याच पोर आहे, मी तुम्हाला मोजून देतो. चला त्याच पोर आहे, गावोगाव मी फिरतोय राव. आमचे हिंदुत्ववादी पोर येऊन भेटतोय मला राव. परगर मी राव 10 घर होतो महाराज. एवढ्या 5-10 वर्षात डायरेक्ट 50 झाले. कुठून काय आकाशातून पडले काय? जोरात विस्तार सुरू आहे, मी तुम्हाला सांगतो. ही वास्तविकता आहे देशाची. आणि मागे जो अहवाल आणला होता, कोण म्हणे निवडणुकीच्या तोंडावर आणला, 100% चुकीचा होता. तो अहवाल खराच आहे की हिंदूंची संख्या घटली तुलनेनं आणि परधर्मीयांची वाढली. हा अहवाल खरा.
आणि काल त्या एका मोठ्या तज्ञाने सांगितलं की या देशामध्ये पुढच्या 2050 पर्यंत 50-50 असणार आहे. काय हिंदू बहुसंख्य विसंख्येत असला काही प्रकार राहणार नाही, डायरेक्ट 50-50. तुम्ही म्हणाल आम्ही घेऊ का मनावर पुन्हा? मी आज तरी तुम्हाला मनावर घ्या असं म्हणणार नाही. आज मी तुम्हाला विनंती करणार आहे की आमचे सुजितदादा जावरे सारखे आमदार साहेब, खासदार साहेब, ज्यांना मोठा राजकीय वारसा लाभलाय, ज्यांच्या मताचा विचार केला जातो वरिष्ठ पातळीवर, अशी लोक जेव्हा गावात येताना तेव्हा त्यांना म्हणू नका तिकडचा रस्ता राहिला आणि तिकडं पाणी तुंबलंय. मी सांगतो तुम्हाला, तुंबलेलं पाणी कधी पण काढता येईल, राहिलेले रस्ते कधी पण पूर्ण करता येईल. आज सगळ्या हिंदूंनी शासन दरबारी राजकीय सगळ्या मातब्बर मंडळींकडे मागणी जर काय केली पाहिजे तर नेते मंडळी या हिंदुस्थानामध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा सगळ्यांसाठी लागू करा, सरसकट करा, लवकरात लवकर करा, कायदाच करा. यांनी काय केलं, 3 अपत्य असले तर सरपंच होता येणार. आणि सरपंच होणारे कोणत्या धर्मातले लोक आहेत? आज हिंदुस्थानात सरपंच होणारी कॅटेगरी कोणत्या धर्मातली? हिंदू धर्मातली. आता ज्याला माहितच आपल्याला कुत्र विचारित नाही आपण कधी सरपंच होणार आहे, पोरं तर व्हावं, ते धपाधप जन्माला घालते. आणि हिंदूने मात्र इथं गडबड झाला. म्हणून सचिन महाराज हे गंभीर मुद्दे निर्माण. पुढच्या काळामध्ये आपली मागणी हीच असली पाहिजे की लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा. आणि जर नसेल लवकर लागू करत पुढच्या काही कालावधीमध्ये, मी आज तुम्हाला सांगतो घ्या मनावर, काय फरक पडत नाही, घ्या मनावर. तुम्ही घ्या नाही तर नका घेऊ, मी तर घ्या नाही. बरं संतांनी काय सांगितलं, अहो उलट चांगली पोरं जर जन्माला घातले ना तर देवाला सुद्धा कौतुक वाटतंय. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ते म्हटले जर कुळामध्ये चांगले भगवत भक्त, समाजसेवक, देशसेवक पोरं जन्माला आले तर देवाला त्याचं कौतुक वाटते. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ते म्हटले ते कुळ चांगलं आहे, ती भूमी चांगली आहे जिथे भगवत भक्त जन्माला येत आहे. काही गावात 5-5 जन्माला घातले पण नाही रे सज्जनच, कुणी म्हणते राव आमचा अभिमान आहे आमच्या गावाचा. काही एकच घातलं पण बेवडं, काय काम होतं ते?
पाहिजे ना, तू धर्मप्रेमी पाहिजे ना, धर्मसेवक पाहिजे ना. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये धर्माच्या रक्षणासाठीच्या या सगळ्या बाबी लक्षात घेऊन साधू संतांनी त्याबरोबर काम केलं की जन्माला कुळात जी पोरं जन्माला घालायची ती तुम्ही धर्मसेवक आईचा पुत्र देगा गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा असा पोरगा जन्माला घाला की तिने लोकांमध्ये झेंडा फडकवला. अशा पद्धतीची पिढी निर्माण करा. आणि ती सगळी पिढी आज जेवढे तुम्हाला काही महापुरुष दिसत आहेत ती सगळी जर घडली कोणामुळे तर साधू संतांच्या विचारांमुळे घडली. छत्रपती शिवाजी महाराज असू द्या नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या. शिवराय एवढी धावपळ असायची सगळी परवा जयंती महाराजांची पण वेळात वेळ काढून कीर्तनाला जात होते लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनावर धोका इतका होता पावला पावलावर शत्रू उभा होता. मी कधी कधी विचार करतो राव एवढा शत्रू तुमच्या पावला पावलावर उभा एवढे रिस्क घेऊन कीर्तनाला जायची काही गरज होती. आज आता वाचून द्या तेवढा भारी सापडा चाललाय सुजित दादा नेतृत्व करताय. काय त्यांनी कशाची कसर ठेवली नाही काय जे पाहिजे ते द्यायची त्यांची ती मानसिकता ठेवली. पण येतात का सगळे कीर्तनाला नाही हो आलो असतो पण फायरिंग होईल एवढा मोठा आहे का तू बाबा कुठं बस ना बाबा तू आकडे पाहणार पण नाही कोण. आज काय कीर्तनात जाऊन बसलो कुठे तरी धोका नाही कोणाला काय. 400 वर्षापूर्वी त्या व्यक्तिमत्वाला धोका होता. लोगावला परचक्र वेळा पडला साहेब तेव्हा शिवरायांनी युक्तीचा वापर तुकाराम महाराजांनी भक्तीचा वापर आणि मग शिवराय कसे कसे त्या परचक्र वेड्यातून निसटले तरी जात होते का त्यांना ते वर्म कळालं होतं त्याचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व वेद असं चालू त्यांना कळालं होतं की जी सकारात्मकता भेटणार आहे ती तिथेच भेटणार आहे दुसरीकडे कुठे भेटू शकत नाही. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा एक विधान आहे जे विधान आजही अस्तित्वात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ह्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत जेवढे काही म्हणून पुस्तकं ग्रंथ कादंबऱ्या तयार झाल्या त्या सगळ्या समुद्रात बुडाल्या तरी मला दुःख होणार नाही. फक्त महाराष्ट्रातली ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा टिकली पाहिजे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाला धोका नाही. बाबासाहेबांचं वाक्य की ज्ञानेश्वरी आणि गाथा हे टिकली पाहिजे. कधी म्हटले ते टिकली पाहिजे जेव्हा वाचली तेव्हा म्हटले ना त्याला तिचं महत्व कळालं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी उभी अनुभवावी. ती त्यांनी अनुभवली त्या अनुभवामुळे त्यांनी पुढे मांडलं की ग्रंथ कामाचे. आणि जो म्हणून कोणी या साधू संतांच्या विचारसरणीचा अंगीकार केला आज या वासुदेव गावाला सुद्धा सद्गुरु भाऊसाहेब महाराजांची एक मोठी परंपरा लाभली. महाराजांचं समाधी मंदिर गावामध्ये जिथे मी आज दर्शन केलं त्या परंपरेचं सगळं गाव. आणि जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की ही जी साधू संत मांदियाळी जन्माला आली ज्यांनी मोठ्या पद्धतीने धर्माचा प्रचार प्रसार केला ज्यांनी मोठ्या प्रमाणात माणसाला कसं जगलं पाहिजे याची शिकवण दिली आणि माणसाला सुखी समाधानी करायचं काम केलं. देवापुढे हात जोडून प्रार्थना करतात देवा त्या संतांचं
सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा या साधू संतांच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थानं सुख आहे, बाकी इतर मला काही कळत नाही, इतर काही मला नको. पण साधू संतांच्या जर सगळ्या तत्वज्ञानाचा एकंदरीत अभ्यास केला तर ठिकठिकाणी तुम्हाला साधू संतांनी जिथं जिथं म्हणून मागितलंय तिथं तिथं फक्त संत सहवासाच मागितलं. त्यांच्या जीवनामध्ये इतर काही असं मागितलेलं तुम्हाला वाचनात आढळणार असत. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या. तू उदार होय देवा आणि मला संतांच्या पायात ठेव. कोणीतरी म्हटलं पैसा पाहिजे, सत्ता पाहिजे, समृद्धी पाहिजे,
ते म्हटले न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग गेली सदा, मला मोक्ष पण नको संपत्ती पण नको, मला बिंदास जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, बिंदास जन्माला घाल, नाही ते काय अडचण नाही. फक्त आठ एकच आहे, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसे काही मागा हेच दे ग पांडुरंगा, दुसरं काय नको बाबा. भगवत भक्ताच्या घरात जन्माला घाल, संतांच्या सहवासामध्ये जन्माला घाल. देववसे चित्ती त्याची घडावी संगती, अशीच तुम्हाला अभंग सापडतात. बाकी त्यांनी स्वतःला म्हणून वेगळं असं काय मागितलं नाही. वारंवार त्यांचा हट्ट एकच द्यावा, संतांच्या संगतीत ठेव बाबा, संतांच्या संगतीत ठेव बाबा, संतांच्या संगतीत ठेव. आणि त्याच्या मागचं महत्वाचं कारण जर काय, तर महत्वाचं कारण एवढंच आहे, संग का रंग लागता है. म्हणून ते जे तुकोबारायांनी सांगितलं ना, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव, तार्किक लोकांचा संग सोडूनच द्या आणि भगवंताचं तुम्ही स्मरण करा. का माहिती, संग का रंग लागता है. आता माझ्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे दादा, माझं कीर्तन संपल्यावर ना पोर डायरेक्ट संघटनाच चेंज करतात. काय नाही त्यांच्यात परिवर्तन होऊन जातं. ते मला परत फोन करून सांगतात, बापू कालपर्यंत आम्ही वेगळ्या संघटनेत होतो, पण तुमचं कीर्तन ऐकलं संघटनाच बदलली. म्हटलं का नाही, हिंदुत्व महत्वाचं. आणि अशी पण काही लोक आहेत की ज्यांचं ऐकल्यानंतर असं वाटतं हे धर्मवीर घेऊन बसले. तुम्ही जशा सहवासात राहणार, जशा संगतीत राहणार, तशा पद्धतीनेच व्यक्तिमत्व घडतात. गावात जर पराक्रमी माणसं जन्माला आले ना, पुढच्या पोरांची आपोआपच जबाबदारी वाढून जाते. आज या वासुदेव गावानं किती वर्ष, 10 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं ना. कैलासवासी वसंतराव जावरे पाटलांनी किती वर्ष, 10 वर्ष या पारनेर तालुक्याचं आमदार पद भूषवलं. आणि ते भूषवत असताना असं नेता आहे की ज्याच्या आयुष्यात एकही कलंक लागलं नाही, निष्कलंक राजकारण. काय होऊन जातं असं झाल्यानंतर, पुढच्या पोरांची जबाबदारी वाढून जाते. सुजित दादांची तर वाढलीच, पण बाकी पण गावात जी जन्माला येते, गावानं नेतृत्व केले तालुक्याचं, हलकं वागून नाही चालणार. या गावात पुन्हा नेतेच जन्माला आले पाहिजे, पुन्हा नेतृत्व करणारीच पोरं जन्माला आली पाहिजे. एक वलय तयार होतं, जबाबदारी वाढून जाते, आपोआपच वाढून जाते. तुम्ही पहा, तुमच्या गावातली पोरं तंबाखू खात असतील, दारू पित असतील, गुटखे खात असतील, कोकेन नाही घेतली, ब्राऊन शुगर घेत नाही. का आजोबाच घेत नव्हता. पोरं सुद्धा तेच व्यसन करतात जे वाडवडील करीत होते. आजा दारू पितो म्हणून नातू दारू पितोय, बाप तंबाखू खातो म्हणून पोरगा तंबाखू खातोय. सुनबाई सासूला पुढी मागती, माहिती संपली तुमची आई. सगळ्या संघाचाच महिमा आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्याधामा संत सेवी. महाराजांनी सरळ सांगितलं की तुमचं कल्याण होणार आहे, तुमचं वाटोळं होणार आहे, तुम्ही फक्त संघटित कोणा घरा असाल तेवढं ठरवा. हे हिंदुत्वाचा नाद लागला काही वर्षापूर्वी पोरांना, टपरी चालवणारे पोरं आमदार केले हो बाळासाहेबांनी. खरं नाही, हा जळगावचे गुलाबराव पाटील वगैरे सामान्य पोरं, तिकडे संदीपांची कुंभरे, छोटी छोटी माणसं. फक्त तुम्ही मोठ्याच्या सहवासात तर गेलं पाहिजे ना. तुम्ही दारुड्या माणसासोबत राहा, पिऊ नका, लोक तुम्हाला बेवडाच म्हणतात. आणि तुम्ही चांगल्या वारकऱ्या सोबत राहा, भजन करू नका, लोक तुम्हाला वारकरीच म्हणतात. आमचा एक मित्र आहे, लय आरंडी खातो, म्हणजे दात टाक लाल झाले, लाल लाल जरा दात झालेले आखे, पण ड्रायव्हिंग चांगलं करतो. दारू पेत, गुटखा खाते,
पण ड्रायव्हिंगच्या बाबतीत चांगलं. मला एक दिवस वाशिमला कीर्तन होतं, जरा मोठा पल्ला होता स्वप्न, ड्रायव्हरच भेटा आडला नारायण. म्हटलं आजच्या दिवस गुटखा नाही खाल्ला तर चालत का, दारू नाही पिली तर चालत का. म्हटलं राव तो यासाठी एवढं करू शकत नाही बाबा, नाही खाणार म्हटलं. आज आखी एक कोलगेटची टूथपेस्ट संपवली बा, एकाच दिवशी संपवली. घासायचं, पुन्हा करायचा, पुन्हा घासायचं, पुन्हा टूथपेस्टच संपवली आखी. तर थोडेसे लेवलला आले जा, चला नको जाऊ. वाशिमच्या लांब गेलो, लोक जेवढा लांबून बाबा येतो तितकं लोकांना आकर्षण राहतं बरं. गावातल्या बाबाचं तितकं राहत नाही, ही मोठीच राहत. खरं नाही, बाहेरच्या गावात जेव्हा जातात ना यांचं स्वागत लय मोठं होतं. आता आम्ही आमच्या गावात जेव्हा जातो ना आला बापू, लांब गेलं की थोडस महत्व राहतं. ते असलं स्वागत सगळे उभं होते. ते उतरलं, मी उतरलो अलीकडून, लोक माझ्या पाया पडायला लागले, त्याच्या लागले पाया पडायला. मला तिथे सहन व्हायला म्हणतो त्याच्या पाया नका पडू, बेवडं येते. लोकांनी हात जोडला, म्हटले महाराज तुमच्या सोबत आले, आमच्यासाठी माऊलीची. हे गणितच आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही भविष्यात काय असणार आहे ना, आज तुमचा मित्र कोण आहे त्याच्यावरनं ठरतं तुम्ही भविष्यात काय असणार. ढेकणाच्या संगे फिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू जायचा. तुमचे मित्र परिवार कसं यावर ठरतं तुमचं भवितव्य काय. अवताला त्याच्या हाताखालचं पोरग फॉर्च्युनर घेते, मोठ्याच्या सहवासात माणूस ऑटोमॅटिकली मोठा 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 होतच जातो. गणितच येते. आई वडील काय ताकदीचे होते, पुढच्या पोरांना आपोआप वलय निर्माण होतात. परवा मी एखाद्या घरी गेलो पुण्यात, त्यांनी 3 वर्षाचं पोरगं कोंडून ठेवलं होतं फ्लॅट मध्ये. ते जोरात दरवाजा वाजवायचं, घ्या मला बाहेर, घ्या मला बाहेर. मी घरात गेलो, ते असं ठोकत होतं दरवाजा. का मला कोंडून ठेवलं तर नाही, त्याला बाहेर काढलं तर आमची इज्जत जाईल. काय सांगू महाराज, परवा तिसन माझं थोडं भांडण झालं, रागाच्या भरात मी एकटाच त्याला माकड तोंडे म्हटलो, त्याने ते पाठच केले. दिसल त्याला तो माकड तोंड्याच म्हणते, आम्हाला दोघांना तर म्हणतोच, पण कोणी दिसतो माकड तोंड्या. सुकून आम्ही दरवाजा उघडला, तो बाहेर आल्याला जर तुम्हाला माकड तोंड्या म्हटलं आमची काय. आईन्स्टाईन जे होते मोठे संशोधक वैज्ञानिक, त्यांच्या बाबतीतली एक कथा सांगितली जाते की जगभर जेव्हा त्यांचे ते सगळे प्रयोग गाजले आणि मग वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची व्याख्यानं सुरू झाली. फिरतीवर असायचे, वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी जायचे. आजच एका ठिकाणी त्यांचं ते मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन ठेवलं होतं. मोठं ऍडव्हर्टाईज केलेली होती, मोठा समाज जमलेला होता. आणि आईन्स्टाईन आणि त्यांचे ड्रायव्हर तिथं ते व्याख्यान देण्यासाठी चालले होते. सरपंच गाव असं ते 2-3 किलोमीटर राहिलं असेल. आणि आईन्स्टाईन ड्रायव्हरला म्हटले, धुमाळ साहेब आज मानसिकताच नाही म्हणे बोलायची. हे कलाकार लढी असतात बरं का, त्यांच्या कलाकारांनीच घ्यावं लागतं. आज मानसिकताच नाही म्हटले बोलायची. जाऊ दे कॅन्सल कर म्हटले, वळव गाडी. ड्रायव्हर म्हटलं साहेब अहो एवढी जाहिरात केली, लोक तिथं जमा झाले ना, आपण असं ऐन वेळी गेलो नाही तर आयोजकाला लोक शिव्या घालतील, नका असा अपमान करू आपल्यामुळं.
पण आज माझं मानसिकता नाही म्हटलं, अरे मला आज रंगवता नाही येणार पाहिजे तसं भाषण. त्या ड्रायव्हरला युक्ती सुचली. ड्रायव्हर म्हटलं, साहेब आज एक काम करायचं का, तुमचे कपडे फक्त मला द्या, मी आज तिथं भाषण करतो आईन्स्टाईन म्हणून. त्यांनी कुठं तुम्हाला पाहिलं? आईन्स्टाईन म्हटले, अरे तू गाडी चालवतो, तुला तिथं काय भाषण करता येईल? म्हटलं रोज तुमच्या सोबत आहे, अख्खं पाठ झालं, रोज तुमचं तेच 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 तर असते, झालंय पाठ. म्हटलं तुम्ही काय मी बोलतो म्हणे. आता शेवटी वैज्ञानिकच माणूस प्रयोग करणारा म्हटला, प्रयोग करायला काय हरकत आहे? आईन्स्टाईन म्हटलं चला आज हा प्रयोग करून पाहू. आणि आईन्स्टाईननी त्यांचे कपडे ड्रायव्हरला दिले, ड्रायव्हरचे कपडे त्यांनी स्वतः घातले, आणि ड्रायव्हर सीटवर आईन्स्टाईन बसले, आणि ड्रायव्हर बसला आईन्स्टाईनच्या सीटवर. गेले त्या गावात, ड्रायव्हर सीटवर न उतरले आईन्स्टाईन, आणि आईन्स्टाईनच्या सीटवर न उतरला ड्रायव्हर. पण हा ड्रायव्हरच्याच गळ्यात आज स्वागताचे स्वागत समारंभ झाला, आणि व्याख्यानाला सुरुवात झाली. आईन्स्टाईन आपली पिशवी घेऊन खाली बसले, ऐकायला म्हणून खाली बसले. ते ड्रायव्हर फुल फॉर्म मध्ये नवा जोर राहतो. ते बघा नवीन नवीन कीर्तनकार झाला ना माणूस, वेळेत संपवणारच नाही ते. नवा कीर्तनकार 9चं कीर्तन तुम्हाला 9:30ला सोडणार, रुळल्यावर मग ते बरोबर टाइमवर येते. नवीन नवीन मूड असतो, असं वाटतं मला आजच जग बदलावायचं आहे. तसं ते फुल फॉर्म मध्येच तो बडी, नवा जोर नवा दम असलं भाषण केलं त्याने. आईन्स्टाईनला खाली आश्चर्य वाटलं, राव कधी एवढं सगळं लक्षात राहिलं, किती भारी सांगतंय राव. आणि टाळ्या द्यायचं, ते 5-10 मिनिटं झाले टाळ्या वाजवायचे खालचे लोक. व्याख्यान एकदम जोरदार पार पडलं. पण आता सगळेच लोक काय ऐकायला नसतात तो आलेले, काही प्रश्न विचारायचे असतात. भाषण संपल्यावर मधल्या एका माणसाने हात वर केला, असा मला बोलायचं. ते म्हटलं काय रे तुझा प्रॉब्लेम? ते उठलं म्हटलं प्रश्न विचारायचा. असं बरं खाली आईन्स्टाईनच्या मुंग्या आल्या, पितळ उघडं पडत काय आईन्स्टाईन फुल बेजार खाली. आता थोडं संयमाने घ्या, विचार पाहिजेच ना वडील. आईन्स्टाईन फुल टेन्शन मध्ये नाही म्हणजे विचार. ते जरा गडबडलं पण घाबरत त्याने प्रश्न विचारला. तर गंमत तुम्हाला सांगतो, प्रश्नच कळाला नाही याला. उत्तरलेला प्रश्न तर समजावा, पण असं त्याच्याकडे पाहिलं जरा डोकून, काही थोडाफार सेन्स आहे का? मी कोण, मी किती लांबून आलो, माझी उंची काय, आणि असले सोपे प्रश्न मला विचारतो. अरे थोडं भान ठेव, असल्या प्रश्नांची उत्तर तमा ड्रायव्हर पण देऊ शकतो. अरे सांग रे त्याला, आईन्स्टाईनच नसलेले ते उठले. आईन्स्टाईनच होते, त्यांनी आता प्रश्नही समजला होता, त्याचं उत्तर पण इतकं भारी केलं. उत्तर ऐकल्याबरोबर तो म्हटला, तो विचारणारा माणूस म्हटला हा प्रश्न मी लय लोकांना विचारला होता, आजपर्यंत मला उत्तर सापडलं नाही. ड्रायव्हर साहेबांनी उत्तर दिलं. ड्रायव्हर एवढा हुशार तर सर किती हुशार असतील. कौतुक समाधान झाला. आणि पुन्हा परतीचा प्रवास जेव्हा सुरू झाला, मग मात्र आईन्स्टाईन स्वतः त्यांचे कपडे त्यांनी घातले, ड्रायव्हरने त्यांचे घातले, ड्रायव्हर सीटवर बसला. आईन्स्टाईन एवढं आश्चर्य वाटलं, म्हटलं भाषण चांगलं केलं, पण जेव्हा त्या माणसानं प्रश्न विचारला तेव्हा खरंच माझ्या अंगाला मुंग्या आल्यासारख्या. आला की आता पितळ उघडं पडतं का काय, हजर जबाबदारी रे तू, जागेवर लगेच तू अशी पलटी मारली, कुठे शिकला एवढं? त्याने हात जोडले आणि म्हटलं साहेब तुमच्या संगतीचा परिणाम.
आज तुम्हाला मी सांगून जातो, तुमच्या मुलांचे शिक्षक चांगलेच पाहिजे, दर्जेदारच पाहिजे. आठवा तुम्ही आपला काळ, ज्यांचे शिक्षक चांगले होते ते पोरं चांगले पुढे गेली, आणि ज्यांना टेबलावर डोकं ठेवून झोपणारे शिक्षक भेटले ना, पोरं डायरेक्ट गुरं राखायला. गुरं राखणं वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण त्या पोरांची पण इच्छा होती आपण डॉक्टर इंजिनियर काहीतरी व्हावं. पण त्या काळात असे भरती केले होते की मॅडम शाळेत आल्या, हजेरी घेतली का झोपल्या टेबलवर डोकं ठेवून. मी पाहिलेले ते शिक्षक, पाहिलेले, तुम्ही पण पाहिलेले. आणि सगळे तसे नसायचे, काही इतकी तळमळ असायची की पार त्या पोराला घरी कसा वागला पाहिजे, शाळेत कसा आला पाहिजे, त्याचं राहणीमान कसं पाहिजे, इथून शिकवायचे. जिल्हा परिषदेत असायचे. योगायोगाने ज्या पोरांना ते शिक्षक लोक भेटायचे ना, ती पोरं पुढे निघून जायचे, आणि ज्यांना नाही भेटायचे ते पोरांचं नुकसान झालं. आणि ही बाप साधू संत आमच्या मायबापांच्या लक्षात आली. त्यांनी देवाकडे एक मागणं केलं की देवा, हे दुःखमय असणारा संसार, ही सगळ्या ग्रंथांनी सांगितलं ना, संसार दुःखमूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. खरं वास्तविकता जर पाहिली तर संसार हा दुःखाचा आहे. पण एकमेव जगाच्या पाठीवर आहे ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकाराम महाराजांसारखे संत की ज्यांनी या दुःखात होरपळणाऱ्या संसारी लोकांना सुखी करण्यासाठी प्रयत्न केले. अवघडचे संसार सुखाचा करी, आनंदे बरे नसली लोक, आजी संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर. आज प्रत्येक जण पावला पावलावर तुम्हाला भेटतोय, काय खरं नाही हो, भेटले आयुष्य म्हणून जपतोय. पण जगाच्या पाठीवर एकमेव संत आहे की जे म्हणतात नाही, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. अशा पद्धतीचा माणूस सुखी होऊ शकतो, त्याला करणार आम्ही. हा संकल्प सुद्धा साधू संतांनी केला, आणि त्या पद्धतीने वाटचाल सुरू झाली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा, अशा साधू संतांच्या सहवासात जर आम्ही राहिलो तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नाही. देवा काय नको, शेवटच्या श्वासापर्यंत जेवढं काय आयुष्य आहे तेवढं आयुष्य फक्त संतांच्या संगतीत आमचं सांभाळ कर. शेवटचं चरण Hari
श्री संत भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य पंडित महाराज उंबरेकर, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी दत्तात्रय महाराज राऊत यांच्या प्रेरणेनं व निष्काम कर्मयोगी हरिभक्तीपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी देवाची व हरिभक्तीपरायण कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ व भागवताचार्य हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज कुलकर्णी व हरिभक्तीपरायण धनंजय महाराज उदावंत यांच्या मार्गदर्शनानं संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं नेतृत्व करणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुजितराव झावरे पाटील यांच्या नेतृत्वात हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय। आज 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अर्थात जागराची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली। आज ज्यांचं संत पूजन ज्यांनी स्वीकारले असे स्वर्गवासी विष्णू शंकरराव साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री संजय विष्णू साळुंके यांनी आजचे सौजन्य घेतलं, त्याबद्दल याही परिवाराचे धन्यवाद व्यक्त करतो। कीर्तनाच्या निमित्तानं गोड अशी गायन साथ करणारे हरिभक्तीपरायण भजन सम्राट अण्णा महाराज उंडे असतील, राम महाराज बडे जालनाकर, बबन महाराज कळकटे, बबनराव महाराज वाबळे, धनंजय महाराज उदावंत, माऊली महाराज कांगणे, गणेश महाराज कळकटे, सोमनाथ महाराज राऊत, सोन्या बापू साळुंके महाराज, पांडुरंग महाराज चावरे, दरेकर महाराज, हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, त्यांची सगळी वारकरी शिक्षण संस्था, विनेकरी महाराज, चोपदार महाराज यांचे धन्यवाद व्यक्त करत असताना अत्यंत मधुर मृदंग साथ करणारे हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट नामदेव महाराज बडे जालनाकर व याच गावचे या भूमीचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट विवेकजी महाराज धुमाळ
यांनी देखील अत्यंत उत्तम प्रकारे मृदंग साथ केली. या दोनही वादकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या भूमीचे भूमिपुत्र आमचे सहकारी किरण महाराज कुलकर्णी असतील, हरिभक्ती पारायण धनंजय महाराज उदावंत असतील, या मंडळींचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाच्या निमित्तानं आज ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे पारनेर परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचा जागर करणारे आमचे हरिभक्ती पारायण सचिनजी महाराज शेटे व माझे सहकारी मित्र हरिभक्ती पारायण स्वप्नीलजी महाराज पुजारी, ही मान्यवर मंडळींनी आज विशेष उपस्थिती दिली, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कैलासवासी या गावचे भूमिपुत्र, पारनेर तालुक्याचे आमदार कैलासवासी वसंतरावजी झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं काल परवा अत्यंत चांगला उपक्रम आमच्या सुजित दादांनी राबवला आणि तो उपक्रम असा की कीर्तन सेवा आयोजित केली आणि त्या कीर्तनाच्या शेवटी स्मृतिगंध नावाचा जो पुरस्कार आहे तो अवघ्या वारकरी संप्रदायाचं वैभव, साधकांचे मायबाप हरिभक्ती पारायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना दिला. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. मी कायम खंत व्यक्त करतो की अहो त्या डॉक्टर नारायण महाराज जाधवांना अख्खा महाराष्ट्र त्यांची पूजा करतोय. महाराष्ट्र भागातून आलेले विद्यार्थी त्यांना मायबाप मानतात आणि इकडं परिसरात काही काहींना माहितच नाही डॉक्टर नारायण महाराज जाधव. असे काही महाभाग आहे त्यांना आम्ही जर म्हटलो ना डॉक्टर बाबा इकडचेच आहे, तुमच्या पारनेर तालुक्यातलेच आहे, बरोबर ना, तर ते म्हणतात कोण हो डॉक्टर नारायण महाराज जाधव. म्हणजे ही मोठी माणसं यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांचं महत्व समाजाला कळून दिलं पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगतो, लाखभर संग्राम बापू ओवाळून टाकले तरी एक डॉक्टर नारायण महाराज जाधव होत नाही, होतच नाही. अहो ते विद्यार्थ्यांसाठी राबताय, धर्मासाठी राबताय, संस्कृती परंपरा अख्खं आयुष्य हे फक्त धर्म कार्यासाठी त्यांनी समर्पित केलं. आणि पोरं सोरं कोणाला काही दुखलं खुपलं बाबा गोळी लिहून द्या, धर बाबा गोळी. एकदाच बाबांना म्हणतो तो बाबा थोडं मनक्यात दुखतंय, ते इतकं लक्षात ठेवलं की जेव्हा जेव्हा मी भेटतो बापू मनका बरा का, म्हणजे किती लक्ष, किती कोणावर प्रेम. एकमेव डॉक्टर नारायण महाराज जाधव. आणि म्हणून मला वाटतं सुजित दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांनी बाब लक्षात घेतली आणि डॉक्टर बाबांचं व्यक्तिमत्व, डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांचं व्यक्तिमत्व समाजापुढे आलं पाहिजे, आपल्या परिसरातल्या लोकांना कळालं पाहिजे, म्हणून त्यांनी जो स्मृतिगंध पुरस्कार बाबांना दिला. मी वारकरी संप्रदायाच्या वतीने या झावरे परिवाराचे धन्यवाद व्यक्त करतो. उद्या आमचे मार्गदर्शक हरिभक्ती पारायण संजय नाना धोंडगे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाचा समारोप होणार आहे. प्रचंड सामाजिक भरपूर लोक या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत. अशीच एकजूट पुढच्या काळामध्ये टिकवून ठेवायची, असंच धर्मप्रेम आपल्याला वाढवायचंय, आपली संस्कृती परंपरा याचा अभिमान बाळगायचा. अहो आपल्या जर काही चुकीचं असेल ना तर ते बरोबर करू ना राव, पण आपणच आपल्या धर्माला शिव्या घालायच्या हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्यातला एखादा चुकीचा वागला ना त्याला थांबू ना आपण, बाबा तुझं चूक आहे बंद कर. आपण म्हणतो नाही मग सगळं चुकीचंच नाही, आपणच आपल्यातल्या चुका सुधारायच्या, आपलेच जात आपलेच वट म्हणायचं आणि पुढे धर्माचा गाडा वडीत राहायचा. या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढच्या काळात काम करावं लागेल. धर्माबद्दल प्रचंड अभिमान बाळगावा लागेल आणि धर्मासाठी झुंजणाऱ्या लढणाऱ्या त्याचा अभिमान बाळगणाऱ्या सहकार्याला पुढे काढायचं काम पुढच्या काळात आपण केलं पाहिजे. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी माझा पाठपुरावा केला असे पेमदारा गावचे आमचे सुनीलजी महाराज बेलकर. सुनील महाराज आले का? सुनील महाराज येणार होते इकडं, मागे बसले असते, आले का? त्यांचे बंधू राजा आलेले, पेमदारा गावचे सरपंच साहेब आलेले, सुनील महाराज बेलकर, त्यांच्या सगळे सहकारी सरपंच, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाच्या निमित्तानं हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक सहकारी उपस्थित असतात. त्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचे, त्यांच्या संघटनांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या वासुदेव गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर व विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांच्या चरणी मी मनपूर्वक अभिवादन करतो. अशाच एकत्रितपणे पुढच्या काळामध्ये आपण उत्सवाचं स्वरूप वाढवावं अशी प्रार्थना करतो. माता भगिनींची संख्या खूप कौतुक करावं अशी
माता भगिनींचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. शिंदे महाराजांची पोरं फार चांगल्या पावल्या खातात, फार चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायिक सहकार्य करण्याचं काम ती संस्था करते. आमचे शिंदे महाराजांचे धन्यवाद, विवेक महाराजांचे मनापासून धन्यवाद, त्यांचे पिताश्री मातोश्री त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली कीर्तन सेवा विश्वमौली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, सद्गुरू भाऊसाहेब महाराजांच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या, साऊंड सिस्टीम उत्तम आहे, व्हिडिओ शूटिंग त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो व थांबतो. विठ्ठल जय जय